परभणी यांच्याद्वारे निर्मित चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमामध्ये सर्व बालवैज्ञानिकांचे हार्दिक स्वागत। बालवैज्ञानिकांनो, आज आपल्या बरोबर आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथील विद्यार्थी, ज्यामध्ये आहेत वैष्णवी पवार, ऋतुजा खोबे, पल्लवी काकडे, संविधान गवळी आणि त्यांचे शिक्षक देखील आपल्या बरोबर आहेत। शिक्षकांचं नाव आहे सुधीर सोनुनकर। आणि बरं का मित्रांनो, आजचा हा प्रयोग लिहिण्यासाठी सुधीर सोनुनकर सरांना मदत केली आहे महेश शेवाळकर, दीपक शिंदे, शिवाजी गोजरटे आणि संजय पकवाने सरांनी। तर मग बालवैज्ञानिकांनो, आजचा हा प्रयोग तुम्ही काळजीपूर्वक ऐका, नोंदवून घ्या आणि नक्की करून बघा। सूक्ष्म जीव दृश्य किरण ही भवती फिरणार, या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे, बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे, विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका, जे दिसते ते असेच आहे, हे दिसते ते तसेच आहे, उलगड ज्ञाना शिका, डोळे उघडून बघा गड्यांनो, झाकण लावू नका, डोळे उघडून बघा गड्यांनो, झाकण लावू नका, ला 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 ला, ला 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 ला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। नमस्कार सर। पल्लवी, आजच्या प्रयोगासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे सांग बघू। सर, मी यासाठी स्ट्रॉ, 3-4 सारख्या आकाराची फुगे, दोरा, टाचणी आणली आहे। ठीक आहे, प्रयोगासाठी आवश्यक साहित्य तू सोबत आणलं आहेस। सर मला स्ट्रॉ मिळालाच नाही, मी तुराटीची काडी आणली आहे, चालेल का? हो, चालेल ना। सर मी पतंगासाठी वापरतात ती कामटीच आणली आहे, चालेल का? हो, चालेल की, मस्तच। चला तर मग आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया। पल्लवी, एक स्ट्रॉ घेऊन ये बरं। हो सर, हा घ्या स्ट्रॉ। ऋतुजा, तुझ्याकडील दोरा दे बरं। हा घ्या सर दोरा। अरे, हा तर बारीक दोरा आहे, यापेक्षा जास्त जाडीचा दोरा कोणी आणलाय का? सर हा, बोल वैष्णवी। सर माझ्याकडे आहे, हा घ्या जाड दोरा। आण बघू इकडे तो दोरा। वैष्णवी कडील दोरा थोडासा जाड असल्यामुळे तो आपण वापरूया, कारण ऋतुजाकडील दोरा पण चालेल, पण तो बारीक असल्यामुळे दूरच्या मुलांना दिसणार नाही, त्यामुळं मी जाड दोरा घेत आहे। ठीक आहे सर। आता आपण एक स्ट्रॉ घेऊया। या स्ट्रॉला बरोबर मध्यभागी हा जाड दोरा बांधूया। दिसतोय ना तुम्हाला? हो सर। नीट पहा हा दोरा मी स्ट्रॉच्या अगदी मध्यभागी बांधला आहे। मध्यभागी बांधलेल्या दोऱ्याला पकडून उंचावर धरले असता स्ट्रॉ जमिनीला समांतर राहील, याची काळजी घ्यायची हा। स्ट्रॉच्या दोन्ही बाजूस साधारणतः 1 इंच जागा सोडून टाचण्या अर्ध्यापर्यंत टोचूयात। सर हा, बोल वैष्णवी। सर, जमिनीला समांतर म्हणजे काय? वैष्णवी, जमिनीला समांतर म्हणजे तो स्ट्रॉ बरोबर आडव्या रेषेत राहील अशा तऱ्हेने उंचावर धरायचा आहे। असं होय, समजलं सर मला, पण सर मला कळालंच नाही हे। ठीक आहे, मी सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं। काही दुकानदाराकडे किंवा आठवडी बाजारामध्ये भाजी विकणाऱ्या व्यक्तीकडे असणारा तराजू तुम्ही पाहिलात का? हो सर। त्या तराजूच्या काटा मध्यभागी असल्यावर तो तराजू जमिनीला समांतर असतो। त्याच पद्धतीने आपल्याला स्ट्रॉ आडव्या रेषेत सरळ असावा। समजलं का तुम्हाला? हो सर, समजलं।
वैष्णवी, तुझ्याकडील 2 सारख्या आकाराचे फुगे आण बरं इकडे. हो सर, आलेच. वैष्णवी, या फुग्यांना तोंडाशी दोरा बांध बरं. बर सर. वैष्णवी, आता हे दोन्ही फुगे स्ट्रॉच्या दोन्ही बाजूस असलेल्या टाचण्यांना अडकव. हो, अडकवते सर. मुलांनो, आता तुम्हाला काय दिसतंय? तराजू दिसतंय सर. पल्लवी, तुझ्याकडील हा फुग्यामध्ये हवा भरून फुगा फुगव बरे. हो सर, आता फुगवते. आता हा फुगवलेला फुग्याच्या तोंडाशी घट्ट गाठ मार बरे. फुग्याची हवा बाहेर जाणार नाही. हो सर. बांधली ना? हो सर. आता स्ट्रॉला अडकवलेल्या 2 फुग्यापैकी पल्लवी एका बाजूचा फुगा अलगद काढून घे आणि त्या जागेवर फुगविलेला फुगा अडकव बरं. ठीक आहे सर. आता तुम्हाला काय दिसतंय बरं? सर सर. हा वैष्णवी, तू सांग काय दिसतंय ते. सर, ज्या बाजूला फुगवलेला फुगा अडकवला आहे ती बाजू खाली गेली आहे आणि ज्या फुग्यात हवा भरलेली आहे ती बाजू वर आहे. शाबास, खूप छान, अगदी बरोबर सांगितलंय. सर, पण असं का झालं? हवा भरलेला फुगाच का खाली गेला आणि हवा न भरलेला फुगा वर का रे गेला? वा, छान प्रश्न विचारलास. तुम्ही बागेमध्ये जात असाल ना? हो सर. तुम्ही बागेत गेल्यानंतर काय काय खेळता? ऋतुजा, सांग बरं. झुला, घसरगुंडी, सीसॉ. बर, अगदी बरोबर आहे. तुमच्या भावासोबत, मित्रासोबत सीसॉ खेळला असेल ना? हो सर. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका बरं. जर तुमचा दादा छोटा भीम मधील कालियासारखा व तुम्ही छोटा भीम मधील राजू सारखे असाल आणि कालिया व राजू सीसॉवर बसेल तर सीसॉची कोणती बाजू खाली गेलेली असेल? सांगा बरं पटकन. सर, मी. ऋतुजा, सांग बघू. सर, कालिया बसलेली बाजू खाली गेलेली असेल. अगदी बरोबर आहे ऋतुजा. असं का झालं असेल बरं, सांग भाऊ वैष्णवी. सर, कालियाचे वजन राजू पेक्षा जास्त आहे त्यामुळेच तर कालियाकडील बाजू खाली गेलेली आहे. अरे वा वैष्णवी, अगदी बरोबर आहे. मग सांगा बरं, फुगवलेला फुगा का बरं खाली गेलाय? वैष्णवी, सांग बघू. सर, हवा भरलेल्या फुग्याचे वजन जास्त आहे. फुग्यात हवा भरलेली असल्यामुळे ती बाजू खाली गेलेली आहे. अरे वा, अगदी बरोबर वैष्णवी. यावरून तुम्हाला काय लक्षात आलंय? सर, सांग बरं वैष्णवी. सर, यावरून असं लक्षात येतं की हवेला वजन आहे. वैष्णवी, तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. यावरून आपल्याला समजतं की हवेला वजन असते. तुम्हाला आवडला ना प्रयोग? हो सर, खूपच छान होता. विद्यार्थी मित्रांनो, मग हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं. हो सर, आम्ही लिहून घेतो. शिक्षक मित्रांनो, आपण देखील हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्याल ना? प्रश्न क्रमांक 1. हवा भरलेला फुगा खाली का गेला? हवा भरलेला फुगा खाली का गेला?
प्रश्न क्रमांक 2. हवेला वजन असते हे सिद्ध करणारा प्रयोगाची कृती लिहा. हवेला वजन असते हे सिद्ध करणारा प्रयोगाची कृती लिहा. प्रश्न क्रमांक 3. हवेचा कोणता गुणधर्म या प्रयोगातून आपणास समजला? हवेचा कोणता गुणधर्म या प्रयोगातून आपणास समजला? प्रश्न क्रमांक 4. हवेचे गुणधर्म लिहा. हवेचे गुणधर्म लिहा. प्रश्न क्रमांक 5. एका फुग्यात कमी हवा भरा आणि दुसऱ्या फुग्यात त्यापेक्षा खूप जास्त हवा भरा. आता हे दोन्ही फुगे तराजूच्या दोन्ही पारड्यात ठेवा. काय होईल ते सांगा. एका फुग्यात कमी हवा भरा आणि दुसऱ्या फुग्यात त्यापेक्षा खूप जास्त हवा भरा. आता हे दोन्ही फुगे तराजूच्या दोन्ही पारड्यात ठेवा. काय होईल ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व प्रश्न लिहून घेतलेत ना? हो सर. तर आपण पुन्हा भेटूया पुढील शनिवारी एका नवीन प्रयोगासह. नमस्कार. बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका. बीज पेरता फिरुनी चारा चक्र कसे हे शिका.